दंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कामठी विधानसभेवर मोठा प्रश्न विचारलेला आहे की कामठी विधानसभेमध्ये गडबड झालेली आहे आणि ती गडबड ही मतदारांची गडबड झालेली आहे। जवळपास 30 ते 40 हजार मतदार हे वाढले कसे आणि ते वाढलेले मतदान हे फक्त भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारालाच गेले कसे असा प्रश्न उचलून संपूर्ण देशभरामध्ये महाराष्ट्रातील कामठी विधानसभेचा प्रश्न जोरात उचलून लावलेला आहे आणि याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत। काँग्रेस पक्षाचे एक युवा नेते आहेत रत्नदीप रंगारी, माजी नगरसेवक, त्यांच्यासोबत। रत्नदीपजी, काल राहुल गांधींनी ज्या पद्धतीनं कामठी मौदा विधानसभेचा प्रश्न उचललेला आहे, ईव्हीएम मध्ये फार मोठ्या प्रमाणे गडबड झालेली आहे, खास करून 30 ते 40 हजार मतदार हे वाढले कसे असा सुद्धा प्रश्न राहुल गांधींनी विचारलेला आहे। याबद्दल आपण काय सांगणार? आमचे नेते काँग्रेसचे राहुल गांधी आहेत, जे नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत बावनकुळे आणि कामठी विधानसभेचे मंत्री आहेत। त्यांनी असा प्रश्न केला की माझे सर्वांसोबत 1.5 लाख लोकांसोबत माझे घरगुती संबंध आहे। महाराष्ट्र प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष होते, त्यांनी तर पूर्ण जे जिल्ह्यामध्ये न फिरता त्यांनी फक्त कामठी विधानसभामध्ये टोल ठोकून होता। अगर 1.5 लाख लोकांसोबत त्यांचे संबंध असते तर त्यांनी एवढा प्रचारच नाही केला असता आणि एवढा पैसा अमाप खर्च केला नसता ना। जो राहुल गांधीने मुद्दा उचलला आहे तो खरोखरच आहे, ईव्हीएम मशीनमध्ये घोड आहे आणि 72 लाख जे महाराष्ट्रामध्ये मतदार वाढला आहे संध्याकाळी 6 नंतर, ते खरंच आहे की खरंच वाढलेलं आहे। लोकांना शाश्वती नव्हती आणि आम्हाला पण शाश्वती नव्हती। ज्या लोकसभेमध्ये महादुला कोराडीमध्ये आम्ही लीडवर होतो, त्या कोराडी महादुल्यामध्ये आम्ही मागे दिसत आहे आणि महादुला हे क्षेत्र जसं आहे की काँग्रेसमय गाव आहे। तर यामध्ये असं वाटतंय की यामध्ये पण 5 महिन्यामध्ये पालकमंत्री यांनी मतदानामध्ये घोड केलेला आहे असा पूर्णपणे आमचा डाऊट आहे। लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या 4 महिन्यावर विधानसभा निवडणूक लागली, मात्र या दरम्यान 4 महिन्यामध्ये जवळपास 40 हजाराच्या आसपास नवीन मतदार हे वाढलेले आहेत। तुम्हाला काय वाटते की खरोखर कामठी मौदा विधानसभेमध्ये 40 हजार मतदार नव्याने वाढले असावे? मला आता पूर्ण डाऊट आहे। यापेक्षा महादुला कोराडीपेक्षा कामठी शहरामध्ये काँग्रेस पक्षाला एवढी मोठी लीड होती आणि त्या ठिकाणी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी होते। पण आज काय झालं की पालकमंत्री असल्यामुळे त्या लोकांचे हे खरंच म्हणतात ना 1.5 लाख लोकांसोबत आमचे संबंध होते, तर यांनी जाहीर करावं ना, फिर बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं ना। ईव्हीएम मशीन सोडून अगर बॅलेट पेपरवर घेतलं तर आम्ही सक्षम आहोत ना त्यांच्या विरोधात लढायला। राहुल गांधींनी जसं त्यांनी थेट चॅलेंज केलं होतं की तुम्ही कामठीमधून लढा, तसं तुम्ही चॅलेंज करताय का बावनकुळेंना की तुम्ही कामठीमध्ये लढावं? त्यांनी लढाव ना, बॅलेट पेपर मतदान घ्यावं आणि लढावं। आम्ही आहो ना आमच्यासारखं सक्षम कार्यकर्ता लढण्याकरता बावनकुळेच्या विरोधात, आणि आम्ही दलित समाजातून आलो। आम्हाला माहित आहे की हा जो बावनकुळे आहे हा दलित समाजावर किती अन्याय करतो ते आम्हाला परिपूर्ण माहित आहे, म्हणून आम्ही बावनकुळेच्या विरोधात सक्षम आहोत। आम्ही दलित म्हणून की बावनकुळे जर समजा परत जर तुमच्या चॅलेंजला जर त्यांनी स्वीकारलं आणि ते जर कामठी मौदा विधानसभेमध्ये जर समजा परत त्यांच्या या पदाचा आमदारकीचा राजीनामा देऊन जर समजा ते निवडणुकीला उभे राहिले तर तुम्ही त्यांचा थेट मुकाबला करू शकता का? करू शकतो। त्यांनी राजीनामा द्यावा आणि बॅलेटवर मतदान करावं, आमची आता ही भूमिका आहे बावनकुळेच्या बद्दल। आणि बावनकुळे आम्हाला माहित आहे की कशा पद्धतीनं वाढलेले आहे या मतदार क्षेत्रात आणि मागच्या वेळेस यांना तिकीट का नाही दिली हे आम्हाला पण सुद्धा माहित आहे। त्यांनी आम्हाला सांगावं नाही, राहुल गांधी हे देशाचे नेते आहेत, त्यांनी आपला पक्ष वाढावा, आम्ही काँग्रेस पक्ष वाढवतो, बस याबद्दल काही जास्त बोलावं नाही राहुल गांधीबद्दल। तर हे आहेत रत्नदीपजी रंगारी, त्यांनी तर बावनकुळेंनाच आता थेट चॅलेंज केलेलं आहे। भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर स्वतः आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि कामठी मौदा विधानसभेमध्ये राहुल गांधींना सोडा, त्यांनी तर थेट माझ्यासोबत मुकाबला करावा, मीच त्यांना चितपट करून दाखवतो असं सुद्धा चॅलेंज या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून बावनकुळेंना रत्नदीप रंगारी यांनी केलेला आहे। तर खरोखरच बावनकुळे आता रत्नदीप रंगारी जे माजी नगरसेवक आहेत, काँग्रेस पक्षाचे नेते आहेत युवा, त्यांचा चॅलेंज स्वीकारतील का याकडे आता जनतेचं थेट लक्ष लागलेलं आहे। तोपर्यंत आपण बघत राहा मस्ती चॅनल। भाई सुनील साळवे, मुख्य संपादक, पाटील, थेट महादुला कोराडी परिसरातून। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।